नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत मेष राशीबद्दल एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी धक्कादायक माहिती. जर तुमची रास मेष असेल किंवा तुमच्या घरात कोणाचीही मेष रास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढचे काही दिवस मेष राशीसाठी खूपच निर्णायक ठरणार आहेत. ग्रहाची चाल, नक्षत्राची स्थिती आणि शनीची वक्रदृष्टी यामुळे मेष राशीच्या जीवनात मोठे बदल दिसून येणार आहेत. काही लोकांना अचानक धन लाभ होईल तर काहींना अनपेक्षित संकटाचा सामना करावा लागू शकतो. विशेष पुढचे 24 तास खूप महत्त्वाचे आहेत. या काळात घेतलेले एक चुकीचा निर्णय आयुष्यभराचा पश्चाताप देऊ शकतो. मेष राशीचे लोक स्वभावाने धाडसी आणि हट्टी असतात. ते कोणालाही घाबरत नाही, पण कधी कधी हा स्वभाव त्यांच्यासाठी अचानक अडचणीची निर्मिती करतो. या काळात तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून विश्वासघात होण्याची शक्यता आहे. ज्याच्यावर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवता तेच लोक तुमच्यासाठी अडचण निर्माण करू शकतात, म्हणून सावध राहा. प्रत्येक गोष्टी विचारपूर्वक करा. कोणालाही लगेच आपल्या योजना सांगू नका. घरामध्ये वाद वाढवू शकतात. पती पत्नीमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. छोट्या गोष्टी मोठे भांडणात बदलू शकतात. विशेष मंगळवार आणि शनिवार हे दिवस खूप संवेदनशील असतील. या दिवशी शांत राहणे आणि संयम ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आर्थिक बाबत काळजी घ्या. कोणालाही पैसे उधार देऊ नका. नवीन गुंतवणूक करताना दोनदा विचार करा, कारण सध्या ग्रहाची स्थिती थोडी अस्थिर आहे. घाईत घेतलेले निर्णय मोठे नुकसान देऊ शकतात, पण घाबरायची गरज नाही, कारण प्रत्येक संकटासोबत उपायही असतो. आणि या व्हिडिओमध्ये पुढे आपण जाणून घेणार आहोत हे संकट कसे टाळायचे, कोणता उपाय तुम्हाला वाचवू शकतो आणि कोणती एक चूक अजिबात करू नये, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मंडळी, आता जाणून घेऊया मेष राशीवर येणाऱ्या संकटामागचे खरे कारण काय आहे. सध्या शनीची दृष्टी आणि राहूचा केतू हालचाल मेष राशीवर खोल परिणाम करत आहे. ही ग्रहाची स्थिती मन अस्थिर करते, निर्माण करते, चुकीचे घडवते आणि जवळच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण करते. विशेष जे लोक नोकरी, व्यवसाय किंवा नवीन कामाची सुरुवात करण्याचा विचार करत आहेत त्यांना या काळात अधिक सावध राहणे आवश्यक आहे. कार्यालयात वरिष्ठासोबत वाद होऊ शकतो. तुमचे काम चांगले असूनही तुमची किंमत कमी केली जाऊ शकते. काही लोकांना अचानक नोकरीत बदल किंवा ताण जाणवू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ मिश्र परिणाम देणारा आहे. भागीदार काम करत असाल तरी पर्यटनवर पूर्ण विश्वास ठेवू नका. कागदपत्रे नीट तपासा. लहान दुर्लक्ष मोठे नुकसान करू शकते. प्रेम संबंधामध्ये तणाव वाढू शकतो. त्यांच्यावर प्रेम करता त्यांच्यावर गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. शब्दावर नियंत्रण ठेवा, कारण एक चुकीचा शब्द नातं तोडण्याचा कारण बनू शकतो. कुटुंबातील वडीलधाऱ्यांना आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. घरात एखादी आरोग्याशी संबंधित चिंता वाढू शकते. विशेष डोकेदुखी, रक्तदाब, झोप न लागणे अशा समस्या दिसू शकतात. मेष राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ परीक्षा घेणारा आहे. मन अभ्यासात कमी लागेल. विचलित होण्याची शक्यता जास्त आहे. मोबाईल, सोशल मीडिया आणि चुकीच्या संगतीपासून थोडं दूर राहा. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, या काळात रात्री 11 नंतर घेतलेले निर्णय टाळा. मन त्यावेळी जास्त भावनिक आणि अस्थिर असते, त्यामुळे चुकीचे निर्णय होण्याची शक्यता वाढते. जर तुम्हाला सतत बेचैनी वाटत असेल तर, कामात मन लागत नसेल तर किंवा वारंवार वाईट स्वप्न पडत असतील तर हे ग्रहाच्या नकारात्मक प्रभावाचे संकेत असू शकतात. पण काळजी करू नका. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत अतिशय प्रभावी उपाय जे केल्याने हे संकट कमी होऊ शकते, नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते आणि मेष राशीचे भाग्य पुन्हा चमकू शकते. तर मंडळी, आता सर्वात महत्त्वाचा भाग उपाय, कारण संकट कितीही मोठं असलं तर योग्य उपाय केल्यास त्याचा प्रभाव कमी करता येतो. मेष राशीच्या लोकांनी सर्वप्रथम आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, कारण साध्याच तुमच्या सर्वात मोठा शत्रू बाहेरचाच नाही तर तुमचा स्वतःचा उतावेळपणा आहे. रागाच्या भरात घेतलेला निर्णय तुमचं नुकसान करू शकतो, म्हणून बोलण्याआधी 2 सेकंद थांबा आणि विचार करा. दर मंगळवारी सकाळी लवकर उठून हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्या. हनुमान चालीसा पाठन करा. यामुळे मंगळ ग्रहाचा नकारात्मक प्रभाव कमी होतो. शनिवारी शनिदेवाला काळे तीळ आणि तेल अर्पण करा.
गरिबांना अन्नदान करा. विशेष काळ्या कुत्र्याला किंवा गायीला अन्न दिल्यास शुभ परिणाम दिसतात. घरात रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर लावून आरती करा. यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरातील तणाव हळूहळू कमी होते. एक खास उपाय, लाल रंगाचा छोटा रुमाल किंवा वस्त्र नेहमी आपल्या जवळ ठेवा. मेष राशीचा स्वभाव मंगळ असल्यामुळे लाल रंग तुमच्यासाठी शुभ मानला जातो. कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना गूळ खाऊन पाणी प्या. हा एक छोटा उपाय यशाची शक्यता वाढवतो असं मानले जाते. आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी शुक्रवारी माता महालक्ष्मीचा समोर तुपाचा दिवा लावा आणि ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्राचा 108 वेळा जप करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय तेव्हाच काम करतो जेव्हा मनात श्रद्धा आणि सत्यता असते. फक्त ऐकून उपयोग नाही, तो प्रत्यक्षात करणे महत्त्वाचे आहे. काही लोक एक मोठी चूक करतात, ते संकटाच्या काळात देवापासून दूर जातात. पण खरं काय आहे, तो काळ खूप भयंकर असतो. जेव्हा श्रद्धा सर्वात जास्त आवश्यक असते तेव्हा पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत मेष राशीसाठी कोणते दिवस शुभ असतील, कोणत्या व्यक्तीपासून सावध राहायचे आणि कोणती एक गुप्त खूण सांगते की तुमच्यावर मोठा बदल येणार आहे. तर मंडळी, आता जाणून घेऊया मेष राशीसाठी पुढील काही दिवसामध्ये कोणते दिवस शुभ ठरू शकतात आणि कोणत्या व्यक्तीपासून सावध राहणे गरजेचे आहे. सर्वप्रथम शुभ दिवसाविषयी मंगळवारी, गुरुवारी आणि रविवारी हे दिवस मेष राशीसाठी विशेष लाभदायक ठरू शकतात. या दिवशी नवीन कामाची सुरुवात, महत्त्वाचे निर्णय, मुलाखत, व्यवहार किंवा प्रवास यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. विशेष सकाळी 6 ते 9 या वेळेत सकारात्मक ऊर्जा अधिक प्रभावी असते. या वेळेत केलेले काम चांगले फळ देऊ शकते. पण बुधवारी आणि शनिवारी थोडे सावध राहायचे दिवस आहेत. या दिवशी वाद, गैरसमज किंवा आर्थिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता वाढते. आता सर्वात महत्त्वाचा इशारा, तुमच्या आसपास एक व्यक्ती अशी आहे जी समोरून खूप गोड बोलते पण मनातून तुमच्या प्रगतीवर जळते. ही व्यक्ती नातेवाईक, मित्र किंवा कामाच्या ठिकाणी जवळच व्यक्ती असू शकते. ती तुमच्या योजना जाणून घेण्याचा प्रयत्न करते आणि योग्य वेळ येताच अडथळा निर्माण करू शकते. म्हणून प्रत्येकावर अंधविश्वास ठेवू नका. तुमच्या पुढच्या योजना, पैसे, नवी काम किंवा वैयक्तिक गोष्टी सर्वांसोबत शेअर करू नका. विशेष जर एखादी व्यक्ती वारंवार तुमचं मन खच्ची करण्याचा प्रयत्न करत असेल, तर तुमच्या यशाकडे दुर्लक्ष करत असाल किंवा नेहमी नकारात्मक बोलत असेल तर त्या व्यक्तीपासून थोडं अंतर ठेवा. विश्वास ठेवा, कधी कधी शांत राहणं हे सर्वात मोठं संरक्षण असतं. आता एक गुप्त खूण, जर सतत एकच स्वप्न दिसत असेल तर वारंवार एखादी विशिष्ट नंबर दिसत असेल किंवा अचानक जुनी व्यक्ती पुन्हा आयुष्यात येत असेल तर हा मोठा बदल संकेत असू शकतो. विश्व तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते, फक्त संकेत ओळखायला शिकावं लागतं. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत मेष राशीच्या प्रेम, विवाह आणि पैशाबाबत काय मोठं घडणार आहे आणि कोणती एक संधी तुमचं संपूर्ण आयुष्य किंवा भविष्य बदलू शकते. तर मंडळी, आता बोलूया मेष राशीचे प्रेम, विवाह आणि पैशाच्या बाबतीबद्दल पुढे काय घडू शकते याबद्दल. सर्वप्रथम प्रेम संबंध. मेष राशीचे लोक मनाने खूप प्रामाणिक असतात. जेव्हा ते प्रेम करतात ते पूर्ण मनाने करतात. पण कधी कधी त्यांचा राग, हट्टीपणा आणि स्पष्ट बोलण्याची सवय नात्यामध्ये तणाव निर्माण करते. जर तुम्ही आधीपासून नात्यात असाल तर पुढचे काही दिवस तुमच्यासाठी परीक्षा घेणारे ठरू शकतात. लहान गैरसमज मोठ्या वादात बदलू शकतात. विशेष मीच बरोबर हा स्वभाव थोडा बाजूला ठेवा. गरजेचे आहे समोरच्यांचंही ऐका. कधी कधी शांत जितणे वाद नाही. जे लोक अजूनही सिंगल आहेत त्यांच्या आयुष्यात अचानक एखादी खास व्यक्ती येऊ शकते. ही भेट अनपेक्षित असते पण पुढे जाऊन ती खूप महत्त्वाची ठरू शकते. विवाहाच्या बाबतीत घरात लग्नाची चर्चा सुरू होऊ शकते. काही जणांसाठी योग्य स्थळ अचानक समोर येऊ शकतं, पण घाईत निर्णय घेऊ नका. फक्त ब्रह्मगोष्टी पाहू नाही तर स्वभाव आणि विचारही समजून घ्या. आता पैशाबद्दल. आर्थिकदृष्ट्या हा काळ सावधगिरीचा आहे. पैसे येतील पण टिकणे कठीण जाईल. अनावश्यक खर्च वाढू शकतो. घरगुती खर्च, आरोग्याशी संबंधित खर्च किंवा अचानक आलेली जबाबदारी तुमच्या बजेटवर परिणाम करू शकते. या काळात कोणालाही मोठी रक्कम उधार देऊ नका आणि कोणत्याही जलद पैसा मिळवून देणाऱ्या योजनेपासून दूर राहा.
पण एक चांगली बातमी समजेल. जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. काहींना नवीन उत्पन्नाचा मार्ग सापडू शकतो. विशेष स्वतःचा व्यवसाय किंवा ऑनलाईन काम करणाऱ्यांसाठी एक नवीन संधी दार ठोठावू शकते. हो, ही संधी छोटी वाटेल, पण योग्य निर्णय घेतला तर तीच तुमचं भविष्य बदलू शकते. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत आरोग्याबाबत कोणता मोठा इशारा आहे, कोणती सवय आहे, कोणते बदलणे गरजेचे आहे आणि कोणत्या एका मंत्रामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल सुरू होऊ शकतो. तर मंडळी, आता सर्वात महत्त्वाचा विषय आरोग्य. कारण पैसा आणि प्रेम, यश याचा खरा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा शारीरिक आणि मन दोन्ही निरोगी असतं. मेष राशीच्या लोकांमध्ये ऊर्जा खूप असते, पण त्याच्याबरोबर तणाव पण त्यांना खूप जास्त असतो. विचार करण्याची सवयही असते. याच कारणामुळे काही आरोग्य समस्या वाढू शकतात. विशेष डोकेदुखी, रक्तदाब, थकवा, झोप लागणे आणि पोटाशी संबंधित त्रास या काळात जास्त जाणवू शकतात. अनेकदा तुम्ही शरीराची संकेत दुर्लक्ष करता. थोड्या वेळाने ठीक होईल असं म्हणत राहा, पण ही सवय पुढे मोठी अडचण बनू शकते. विशेष जर सतत थकवा जाणवत असेल, कामात मन लागत नसेल किंवा अचानक चिडचिड वाटत असेल, तर ते फक्त मानसिक ताण नाही तर शरीराचा इशारा असू शकतो. झोप पूर्ण घेणे अत्यंत गरजेचे आहे. रात्री उशीरपर्यंत जागरण तुमच्या निर्णय क्षमतेवर आणि आरोग्यावर वाईट परिणाम करू शकते. सकाळी लवकर उठून किमान 15 मिनिटे शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा. प्राणायाम आणि ध्यान तुमच्यासाठी अत्यंत प्रभावी ठरू शकते. आहारामध्ये तिखट, तेलकट आणि जंक फूड कमी करा. जास्त पाणी प्या आणि शक्य असल्यास आठवड्यातून एक दिवस शरीराला विश्रांती द्या. आता एक अत्यंत प्रभावी मंत्र. दररोज सकाळी स्नानानंतर ओम अंगारकाय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा. हा मंत्र मंगळ ग्रहाशी संबंधित आहे आणि विशेष म्हणजे मेष राशीसाठी लोकांसाठी अत्यंत शुभ मानला जातो. मंत्र जप असताना मन शांत आणि एकाग्र ठेवा. फक्त शब्द नाही तर भावना महत्त्वाची असते. कधी कधी जीवन बदलण्यासाठी मोठ्या चमत्काराची गरज नसते, फक्त योग्य सवयी आणि योग्य वेळ पुरेशी असते. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत मेष राशीच्या नशिबात पुढे काय मोठा बदल लिहिला आहे, कोणत्या इच्छा पूर्ण होणार आहेत आणि कोणत्या दिवशी तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. तर मंडळी, आता आपण गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्याची प्रत्येकाची मेष राशीची व्यक्ती आतुरतेने वाट पाहत असते. नशिबाचा मोठा बदल. पुढचे काही दिवस मेष राशीच्या जीवनात एक असा क्षण येऊ शकतो जो तुमच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलू शकतो. कधी कधी नशीब अचानक दार ठोठवते. एखादा फोन कॉल, एखादी अनपेक्षित भेट किंवा अचानक मिळालेली संधी आणि संपूर्ण भविष्य बदलून जातं. मेष राशीसाठी अशीच एक वेळ जवळ येत आहे. विशेष जे लोक खूप दिवसापासून एक मोठ्या संधीची वाट पाहत आहे, नोकरी, प्रदेश किंवा प्रवास, व्यवसाय, घर किंवा स्वतःच्या स्वप्नासाठी संघर्ष करत आहे, त्यांच्यासाठी आता असेच एक किरण दिसू शकतो. एक जुने अडकलेले काम अचानक पुढे सरकू शकते. जिथे वारंवार अडथळे येत होते तिथे आता मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. पण लक्षात ठेवा, संधी येते पण ती ओळखण्याची तयारी आपल्याला असावी लागते. भीतीमुळे मागे हटू नका. कधी कधी एक मोठ्या यशाची सुरुवात होऊ शकते. विशेष जर तुम्हाला वारंवार एकाच गोष्टीकडे मन ओढले जात असेल तर एखाद्या कामाबद्दल जोरात संकेत मिळत असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. विश्व अनेकदा संकेत देत असते, फक्त आपण एक ते समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. या काळात पिवळा आणि लाल रंग तुमच्यासाठी विशेष शुभ ठरू शकतो. महत्त्वाच्या दिवशी या रंगाचा वापर करा. घरातून बाहेर पडताना आई वडिलांचे आशीर्वाद घ्या. हा साधा उपाय अनेक अडथळे शांतपणे दूर करू शकतो. आता सर्वात गुप्त गोष्ट, एक विशिष्ट दिवस जो तुमच्या जन्मतारखेसाठी किंवा मंगळवाराशी जोडलेले असेल, त्या दिवशी घेतलेला निर्णय तुमच्या आयुष्याला नवीन दिशा मिळू शकते. म्हणून त्या दिवशी वाट पाहू नका, स्वतःला तयार ठेवा. पुढच्या आणि अंतिम भागात आपण जाणून घेणार आहोत मेष राशीसाठी अंतिम भविष्यवाणी आणि काय टाळते स्वीकारावे आणि देवाचा कोणता संकेत सांगतो की तुमचं चांगलं काळ आता सुरू होत आहे. तर मंडळी, आता वेळ आली आहे अंतिम भविष्यवाणीची. मेष राशीसाठी पुढचा काळ नेमका काय सांगतो. सर्व संकेत, ग्रहाची चाल, नक्षत्राची स्थिती आणि ऊर्जेची विचार केला तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. संघर्ष अजून संपलेला नाही, पण विजयाचा मार्ग नक्कीच उघडत आहे.
होय, अडचणी अजून येतील, काही लोक साथ सोडतील, काही अपेक्षा तुटतील, पण अनुभवामधून तुमची खरी ताकद बाहेर येण्यास आहे. मेष राशीचे लोक हार मानण्यासाठी जन्माला आलेले नसतात. ते पडतात पण पुन्हा उभे राहतात आणि यावेळी अधिक शक्तिशाली बनून पुढील काळात तुम्हाला 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तुम्हाला 3 गोष्टी ह्या महत्त्वपूर्ण लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. पहिला संयम, दुसरी शांतता, तिसरी स्वतःवर विश्वास. हे 3 शास्त्र कोणतेही संकटाशी विजय मिळवून देऊ शकतात. जे लोक सतत तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करत होते त्यांचं सत्य हळूहळू समोर येऊ लागलं. न्याय उशिरा मिळेल पण नक्की मिळेल. देवाचा एक खास संकेत, जर अचानक मन शांत वाढू लागलं, जुनी भीती कमी लागली आणि आतून सगळं ठीक होऊ लागलं असा आवाज येऊ लागला तर समजा चांगल्या काळाची सुरुवात झाली आहे. त्या क्षणी मागे वळून पाहू नका. जुने दुःख, जुने लोक, जुने अपयश सगळं तिथेच सोडून पुढे चला, कारण तुमच्यासाठी नवीन दार उघडलेलं आहे. विश्व तुम्हाला थांबवण्यासाठी नाही तर पुढे नेण्यासाठी काम करत आहे. फक्त एक गोष्ट, स्वतःवर विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा, कधी कधी सर्वात मोठं वादळ सर्वात सुंदर सकाळ घेऊन येतं. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वाच्या राशी भविष्याच्या व्हिडिओसाठी. राशी भविष्याच्या व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. असेच नवनवीन राशी भविष्य मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्वांना बाय. स्वस्त खा आणि मस्त राहा.